देवाच्या सत्तेशिवाय डोळ्याची पापणी सुद्धा हलवत नाही महाराज. त्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान तर हलतच नाही, त्याच्या सत्तेशिवाय डोळ्याची पापणी सुद्धा खालीवर होत नाही. पुरुष मंडळी 24 तासात डोळ्याची पापणी किती वेळेस खालीवर होते बरे? 24 तासात डोळ्याची पापणी किती वेळेस खालीवर होते पुरुष मंडळी? यांनी ब्युटी पार्लर मध्ये जाऊन पापण्या कमी केल्या, तुम्ही नाही केल्या ना? तुम्ही बोला ना मग. 24 तासात डोळ्याची पापणी 17,000 वेळेस खालीवर होते. शास्त्रामध्ये याला निरोगी माणूस म्हणतात. 24 तास द्या स्वतःला आणि एकदा मोजून पहा, विकू पुन्हा काढून टाका. 24 तास द्या स्वतःला आणि एकदा मोजून पहा. 17,000 वेळेस नाही झाले समजून घ्या तुम्ही निरोगी नाही. किती हाडं आहे माणसाच्या शरीरात? हाडं किती माणसाच्या शरीरात? लेकरू जन्माला आला का 270 हाडं आहे, आणि तुम्हा सामान्य माणसाला 206 हाडं आहे. रक्त किती माणसाच्या शरीरात? किती लिटर आहे अंदाजे? 2-3 लिटर. म्हणजे बायकोनी पिऊन उरलेलं नाही विचारत मी, असं सरळ सरळ. सायन्स असं सांगतं 5 ते 6 लिटर रक्त आहे शरीरात. 5 ते 6 लिटर सायन्स सांगतंय. परवा दिवशी मी कर्जतला कीर्तन केलो आणि मी जिथं राहायला पारनेरला आलो महाराज. माझी गाडी अशी पार्क करत होतो आणि त्या पेठेमधून एक हरी नावाचा मित्र चालला होता माझा. तो असा पायाने लंगडत 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 चालला होता. मी म्हणलं हरी अरे काय केलं पायाला बाबा, काय लंगडतो? तुम्हाला म्हणे उगले महाराज परवा दिवशी कुत्रं चावलं म्हणे, मला 8-9 लिटर रक्त गेलं म्हणे. मी परा दिवशीपासून विचार करतोय. सायन्स सांगतं 5 ते 6 लिटर रक्त याचं जर एवढं वाया गेलं ते जित कसं राहिलं बाबा. स्वतःच्या शरीराचा स्टडी नाही माणसाला. का नाही त्याचं कारण सांगू का? त्या देवाने आपल्याला सगळं फुकट दिलं म्हणून त्याची किंमत कळत नाही. आणि देवाची रोज आठवण काढा 5 मिनिटाकडे. त्याने का काढायची आठवण? त्याने आपल्याला सगळं फुकट दिलं म्हणून आठवण काढायची. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जगजीवन नारायण गायीन गुण तयाचे. ज्याला हात दिले त्याने रोज 5 मिनिटं टाळी वाजून भजन करा. ज्याला डोळे दिले त्याने रोज एक अभंग ऐका. आता नाही रोज 5 मिनिटाचा विषय चालला. लय शार्प कान आहे महाराज लोकांचे. नाही एवढं लक्ष पाहिजे. ज्याला कान दिले त्याने रोज एक अभंग ऐका दादा. ज्याला डोळे दिले त्याने रोज त्याचं रूप पाहिल्याशिवाय कधी झोपू नका. आणि ज्याला मुख दिलं कधी देवाचं नामस्मरण घ्या, कुणाची निंदा करत बसू नका. देवाने सगळं फुकट दिलं म्हणून देवाला विसरू नका. 24 तासापैकी 24 मिनिटं त्याच्यासाठी द्या. तुम्हाला जो देव आवडतो त्याचं नाव फक्त 24 मिनिटं दिवसातून घेत चला. भगवान कृष्ण परमात्मा तुम्हाला आवडतो त्याचं भजन करा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. रामाचं भजन आवडतं. श्रीराम राम जय जय राम, रामाचे सेवक जय हनुमान. राधा 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 24 मिनिटं त्याचं नामस्मरण घ्या. तुम्ही जर त्याचं नामस्मरण घेतलं त्याने त्याच्या नावाने दगड तारलेत, तुम्हाला आम्हाला 100% तारल्याशिवाय राहणार नाही. त्या देवाला कधी विसरू नका. चला पहिला सोपा प्रश्न माता भगिनी तुमच्यासाठी. जगातला पहिला देव कोणता? देव शब्द सोडून पुढे जात नाही. ती स्कूटी पाहिजे पटापटा बोलत चला. जगातला पहिला देव कोणता? नवरदेव. काय करावं बाप्पा तुम्हाला एक. अरे देवाचा विषय चालला. पुरुष मंडळी जगातला पहिला आवाज घुमू नका देव असा कडक करा बरं थोडा. जगातला पहिला देव कोणता? पुरुष मंडळी महादेव. भजनी मंडळ तुमचं काय म्हणणं आहे? जगातला पहिला देव शिवभोळा चक्रवर्ती. बरोबर आहे, प्रमाण बरोबर आहे. त्यांनी तेच उत्तर दिलं. जगातला पहिला देव देवों का देव बडा देव महादेव आहे. कशावरून महादेव? त्याची सुरुवातही माहिती नाही, त्याचा शेवटही माहिती नाही. स्ट्रबल आणि बाज द्या थोडासा, शिटी नका वाजू देऊ फक्त. त्याची सुरुवातही माहिती नाही, त्याचा शेवटही माहिती नाही. महाराज 170 ग्रंथ माझ्या आतापर्यंत वाचनात गेले. मला महादेवाच्या मायबापाचं नाव अजून सापडलं नाही. तुम्हाला सापडलं कोणाला? सापडलं असलं तर मला सांगा. त्याची सुरुवात माहिती नाही, त्याचा शेवट माहिती नाही. महादेवाच्या मायबापाचं नाव माहिती नाही. एकदाच महादेवाला मायबापाचं नाव विचारलं होतं. कधी माहिती आहे का? पोरगी पाहायला गेला महादेव पार्वती मातेकडं. पर्वताची पोरगी पार्वती, तिला पाहायला जायचं. मग पाहायला जायचं बरोबर कलवरा. कलवरा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात अजितराव? काही ठिकाणी लांडगा म्हणतात, काही ठिकाणी कलवरा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात? कलवराच म्हणतात ना. कोणीतरी बरोबर घ्यावं आणि मग पोरगी पाहायला जावं. पण कोण येणार आहे महादेवा बरोबर?
मग एक जण होता, नारायण नारायण नारायण. नाराजजी म्हटले मी येतो. महादेवाबरोबर नाराजजी गेले. महाराज पाहुण्याने स्वागत केलं, समोर बसवलं. आम्ही 100% आमची पोरगी देणार, पार्वतीचं लग्न तुमच्या बरोबर लावून देणार, पण 3 प्रश्नाची उत्तर द्या. तुमच्या 3 खानदानाचे नावं सांगा. आता याला मायबापच माहिती नाही, काय खानदान सांगणार आहे. नारदाने सांगितलं 5 मिनिटं खोटं बोलल्याने काय फरक पडत नाही, चला लग्न तर होईन ना. 12 माणसाने खोटं बोलल्यानंतर पाप लागत नाही महाराज. त्याच्यापैकी लग्न जमवताना मध्यस्थीने खोटं बोलल्यावर त्याला कधी पाप लागत नाही. पुरावेत माझ्याकडे. दुसरी गोष्ट, नवऱ्याने बायको बरोबर खोटं बोललं तर नवऱ्याला कधी पाप लागत नाही. बरं वाटलं असेल तुम्हाला आता. पण कधी खोटं बोलावं ऐका. एखाद्याचा अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर हलक्या काळजाच्या असतात महाराज. स्त्री जाती हलकी काळजाची असते. एखाद्याचा अपघात झाला ना, हॉस्पिटलला जर ऍडमिट केलं, घाई जर तुम्ही ती बातमी जर घरच्या स्त्रियांना सांगितले तर हलक्या काळजाच्या असतात, कधी पण काही होऊ शकतं. तुम्ही त्यावेळेस खोटं बोललं तरी देव माफ करतो. तिथं खोटं बोलल्यावर माफ आहे महाराज. तसं लग्न जुळवताना मध्यस्थाला सुद्धा माफ आहे. नारदाला सांगितलं महादेवाने मी खोटं बोलू शकत नाही. अरे माय बापच नाही काय सांगू, सांग तुमच्या वडिलाचं नाव. नारदाने सांगितलं जे नाव आठवतं ते सांगा. तुम्हीच सांगा म्हणे. सांगा म्हणे आमच्या हमारे पिता का नाम बिरंची है. महादेवाने सांगितलं बिरंची. बर, तुमच्या वडिलाचं नाव बिरंची, त्यांच्या वडिलाचं नाव काय? हे महादेवाने सांगितलं मला माय बापच नाही, त्याच्या बापाचं नाव काय सांगू आता. 5 मिनिटं सांगा म्हणे, जे आठवतं ते सांगा. बिरंची के पिता का नाम विष्णू है. जे आठवलं ते सांगून दिलं. त्याच्यानंतर 3रा प्रश्न विचारला समोरच्याने बसणाऱ्याने, तुम्हारे पिता का नाम बिरंची है, बिरंजी के पिता का नाम विष्णू है, विष्णू के पिता का नाम बताओ, शादी हो जाएगी. महादेवाला राग आला महाराज, गरम डोक्याचा आता. महादेवाला राग आला. त्यांनी माझ्या वडिलाचं नाव बिरंची सांगितलं, बिरंजीच्या वडिलाचं नाव विष्णू, आणि विष्णूचा बाप या दोघाचा बाप मीच म्हणे. काय चुकी सांगितलं होतं. लग्न लावायचंच लावा, नाही निघाल म्हणून मी. भगवान शंकर महाराज, भगवान शंकर हा विश्वास आहे, आणि पार्वती माता ही श्रद्धा आहे. माणसाला विश्वास असावा का श्रद्धा असावी. एक अभंग आहे, संताची पायी हा माझा विश्वास, आणि सर्व भावे दास. विश्वास असावा, श्रद्धा नसावी. श्रद्धा ही कमी कमी होत चालते, विश्वास कधीच कमी होत नाही. एखाद्या कीर्तनकारावरती, एखाद्या महाराजावरती 4-5 लोकांची गावातली श्रद्धा असते महाराज. ते महाराज आले का 4-5 जण जमणार, चहा पाण्याचं विचारणार, सगळ्या गोष्टी करणार, ते महाराजांना आदरातिथ्य करणार. पण 2-4 वर्षांनी त्या महाराजांचे जर दोष माहिती झाले तर समोरून जरी गेले तर रामराम घालीत नाही. मग दुसरा एखादा म्हणतो, अरे तू त्यांना लय मानित होता, तुझ्या समोरून गेले तरी तो रामराम नाही घातला. हे म्हणे काय मला त्यांचे दोष माहिती झाले, काय रामराम घालता म्हणे. दोष माहिती झाले का श्रद्धा कमी होते, पण समोरच्याचे गुण माहिती झाले का श्रद्धा वाढते. तोच जर एखादा माणूस तुम्हाला भेटला, अरे तू त्या महाराजाला गुरु मानत होता रे, ते महाराज मला परवा दिवशी भेटले होते, तू त्यांचं स्टेटस कायम ठेवतो, तू त्यांना गुरु मानत होता, परवा दिवशी त्यांनी मला एक गोष्ट सांगितली आणि ती घडली आज बरोबर त्या टायमाला घडली. यो समोरचा म्हणतो शेवटी गुरु कोणाचे आपले. श्रद्धा वाढली. गुण जर माहिती झाले तर श्रद्धा वाढते, दोष माहिती झाले तर श्रद्धा कमी होते. श्रद्धा नसावी, श्रद्धा ठेवू नये. श्रद्धा आली म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समिती आली. माणसाचा विश्वास असावा. विश्वास म्हणजे भगवान शंकर आहे. जगातला पहिला देव जर कोणता असेल तर भगवान शंकर आहे. पहिली पंढरपूरची वारी करणारा देव कोणता? शंकर. काय प्रमाण आहे? त्रिशूळ डमरू घेऊन हाती, गिरिजेचा कांत रंभादिक नाचती उभ्या जोडून हात. जगातली पहिली वारी करणारा देव शंकर. जगातलं पहिलं भजन करणारा देव शंकर. कोणतं भजन केलं? भजन करी महादेव रामपूजी सदाशिव. पहिला देव सांगतोय बरं का जगातला. पहिली वारी करणारा देव शंकर, पहिलं भजन करणारा देव शंकर. जगातली पहिली नामसाधना करणारा देव. नामसाधना वेगळी आणि भजन वेगळं. काही काही लोक म्हणते ते अक्षय महाराज उगलेले भारी बोलत बो, पण काही काही लोक म्हणते त्या महाराजाला बोलता येत नाही, पण ते नामसाधना भरपूर आहे. नामसाधनेवाले साधू वेगळे आणि बोलणारे वेगळे. पूर्वीच्या काळात नामसाधनेवाले लोक जास्त होते आणि बोलणारे कमी होते. आता बोलणारे जादा झाले, नामसाधनेवाले कमी झाले. नामसाधने जगात 1 नंबर लागतो भगवान शंकराचा. पण नामसाधनेचा मंत्र कोणता बरं शंकराचा? कोणता मंत्र आहे माता भगिनी? शंकराचा मंत्र कोणता? ओम नमः शिवाय. तुमचं काय म्हणणं आहे पुरुष मंडळी? शंकराचा मंत्र नामसाधनेचा. बरं भजनी मंडळ तुमचं काय म्हणणं आहे? देव कमी प्रमाणात.
हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती देवाच्या दया मोक्ष, देवाचा दया मोक्ष, म्हणती देवाचा दया मोक्ष. नाम साधनेचा मंत्र भगवान शंकराचा. जगातला पहिला देव शंकर, पहिली वारी करणारा देव शंकर, पहिलं नाम साधना करणारा देव शंकर. जगातलं पहिलं ज्ञान प्राप्त करणारा देव कोणता बरं? बोला, पहिल्याच देवावर विषय चालू आहे अजून. जगातलं पहिलं ज्ञान प्राप्त करणारा देव शंकरच. पण सगळ्यात अगोदर शंकराने ज्ञान कोणाला दिलं बरं? हा, कोणाला दिलं? बरोबर, आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्राला धले. लोक मच्छिंद्राकडे जाते, त्याच्या अगोदर उमा नावाचा शब्द आहे. उमा म्हणजे पार्वती. पार्वतीला ज्ञान देतच नव्हता शंकर, पण लई बळजबरी झाली महाराज, लई बळजबरी झाली. भगवान शंकराला पार्वती मातेने सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत एकच दान करायचा. जेवायला ताट केलं पार्वती मातेने, तरी पण भगवान शंकराला मला ते ज्ञान सांगा. अगं तुला ज्ञान पाचणार नाही बाई, आंघोळीला पाणी दिलं तरी तेवढाच दान का. मला ज्ञान सांगा. अगं तुला ज्ञान पाचणार नाही. पण नको म्हणलं की बायाला जास्त उत येतो महाराज. हे तेव्हापासून, हे काय आताच नाही. नको म्हणलं की त्यांना जास्त उत येतो. पार्वती मातेला भगवान शंकराने सांगावं तुला ज्ञान पचणार नाही. आणि ज्ञान कोणाला पण पचत नाही महाराज. तुम्ही भाग्यवान लोक आहे सगळी इथं बसलेली. पुढं जिथपर्यंत माझा आवाज येतो तुम्ही भाग्यवान लोक आहे. इथं कुणी पण येत नाही. माझं वाक्य ध्यान करून ऐका. इथं कुणी पण येत नाही महाराज. भाग्य लागते, नशीब लागतं. नारदाच्या गादीची माफी मागून एक वाक्य बोलू का? मरेपर्यंत लक्षात ठेवा फक्त. नारदाच्या गादीची माफी मागून वाक्य बोलतो, मरेपर्यंत लक्षात ठेवा. ज्याच्या अंगात ताप आहे, ज्याच्या अंगात ताप आहे त्याला कधीच भोजन गोड लागत नाही महाराज. ज्याच्या अंगात ताप आहे त्याला कधीच भोजन गोड लागत नाही. ज्याच्या अंगात पाप आहे त्याला कधीच भजन गोड लागत नाही. हे लक्षात ठेवायचं काय. पार्वती मातेला भगवान शंकराने सांगावं तुला ज्ञान पचणार नाही. भगवान शंकराला बळजबरी झाली. पार्वती मातेने सांगितलं मला ज्ञान ऐकायचंय. तुमच्यापेक्षा माझी मेमरी स्ट्रॉंग आहे म्हणे. पुरुषांपेक्षा लेडीजची मेमरी स्ट्रॉंग आहे. म्हणून तर सर्वोच्च पदावरती आता लेडीज आहे. राष्ट्रपती कोण आहे? हुशार असल्याशिवाय बसवलं महाराज. आपल्यापेक्षा मेमरी स्ट्रॉंग लेडीजची. लेडीजच्या मेमरीचा चांगले चांगले नाद नाही करायचा. त्यांच्या डोक्याला डोकं लावलं तिने जरी एकदा ठरेलं बाईनी, चांगल्या चांगल्याचा कार्यक्रम होतो महाराज. त्यांच्या डोक्याला डोकं लावणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही. बाई किती चॅप्टर असते सांगू तुम्हाला. माझ्या घरातलं उदाहरण देतो, तुमचं उचकून काय करायचं मला. परवा दिवशी माझ्या घरातलं उदाहरण देतो. परवा दिवशी माझा मोठा भाऊ नगरला आलो होतो महाराज. नगरला कपड्याचा कोहिनूर मॉल म्हणून मोठा मॉल आहे. त्याने तिथून 2000 रुपयाचा शर्ट घेतला. शर्ट घेतल्यावर तो मॉलच्या बाहेर आला आणि त्याने मला फोन केला. कुठे आहे म्हणे. अरे म्हटलं संगमनेर तालुक्यात आलो होतो, मालदाडला कीर्तन होतं. काय भानगड तुम्हाला फोन केला. ते म्हणे मी नगरला आलो होतो. बाई किती चॅप्टर असते त्याचं उदाहरण देतो. हा म्हटलं कशाला आला होता नगरला. आलो म्हणे कोहिनूर मॉलमध्ये गेले, 1-2 हजार रुपयाचं शर्ट घेतलं म्हणे मस्त. म्हटलं बरं झालं, पण एक काम होतं म्हणे तुझ्याकडं. म्हटलं काय काम होतं. पैसे पाठवायचे का. नाही नाही म्हणे पैसे बिशे दिले, पण एक काम होतं म्हणे. घरी गेल्यावर बायकोल काय सांगू म्हणे. आता तिला इवळण म्हणे एवढ्या मागाचा कायला घेतला, आमकं झालं, लय बोंबलत बसन, काहीतरी सोल्युशन सांग म्हणे. म्हटलं भाऊ बायको तुझी, मला काय विचारित तू. हां आपण ब्रह्मचारी माणूस. म्हटलं मला काय अनुभव, तू आपलं काही नाही नाही महाराज लोकांकडे काहीतरी सोल्युशन असतं. तिला इवळत बसन एवढे पैसे कशाला घातले, काय काहीतरी सोल्युशन सांग. म्हणलं आपण नाही सांगू शकत, तू आपल्या घरी जाय. कधी जर आले नेवाशा तालुक्यामध्ये जीव राहिबतीला माझं घर आहे, तुम्हाला सगळ्याला आमंत्रण आहे. महाराज तो घरी गेला. 2,000 रुपयाचा शर्ट त्याने अंगावर घातलेला. घरी गेले त्याने डोरबेल वाजवली. डोरबेल वाजवल्या त्याच्या मंडळीने दरवाजा उघडल्या तिची नजर शर्टावर पडली. महाराज नवा घेतला काय. हे म्हणे हां. केवढ्याचा. येऊन 300 रुपयाचा. काय धाका संत असू तुम्हाला माहिती आहे, आपल्याला काय माहित नाही. केवढ्याचा होता शर्ट खरं सांगा. केवढ्याचा होता. 2,000 रुपयाचा. केवढ्याच सांगितला. 300 रुपयाचा. ती म्हणे एवढं भारी कापड 300 रुपयात कसं काय. अगं खरंच 300 रुपयाला घेतलं म्हणे. आतमध्ये आला, सोप्यावरती बसला. त्याच्या मंडळीने चहा वगैरे, चहाची बशी कप असा हातामध्ये दिला. चहा वगैरे घेतला. टिपावरती चहाची बशी कप असा ठेवून दिला महाराज. ठेवून दिल्यानंतर त्याची मंडळी त्याच्या शेजारी सोप्यावरती बसली. खरं सांगा म्हणे केवढ्याचं शर्ट आहे. बाई किती चॅप्टर असते ऐका. अगं खरंच 300 रुपयाचं म्हणे. अहो एवढं भारी कापड कसं काय 300 रुपये. तो ही शपथ 300 रुपयाचं. मला काय करायचं खोटं बोलून म्हणे.
खरं 300 रुपयाचा आहे, खरं 300 रुपयाचा आहे म्हणे, खरं 300 रुपयाचा आहे. तिने जवळ पडलेली परस घेतली महाराज, त्याच्यातून 300 रुपये काढले. हे दरा म्हणे 300 रुपये, हे शर्ट माझ्या भावाला द्या म्हणे, तुम्ही दुसरा आणा म्हणे. कसं करायचं आता? 5 मिनिटात केवढ्याला गेलं भाऊ हे? 5 मिनिटात 1700ला गेलं. ह्याच्या डोक्याला डोकं लावणं म्हणजे यांची एवढी सोपी गोष्ट नाही महाराज. बाईलाही चॅप्टर असते. तर काय सांगावं तुम्हाला. मी आता कार्यक्रमाला निघालो पारनेरवरून आणि त्या मांडव्याच्या पुढं आलो. माझ्या एका जुन्या मित्राचा फोन आला महाराज मला. एक 5-7 दिवसापूर्वी मी नाशिकला कीर्तनाला होतो आणि येताना त्याच्याकडे थांबलो होतो. आमच्या टीममधला सगळ्यात चॅप्टर मित्र देऊ, सगळ्यात चॅप्टर. त्याच्या घरी मी थांबलो महाराज. त्याचा बांगड्या भरायचा असं व्यवसाय. नका दादा, गोड आलेला आहे आवाज, आता काही नका करू. त्याचा बांगड्या भरायचा व्यवसाय महाराज. आता ते चॅप्टर आमच्या टीममध्ये सगळ्यात खतरनाक बोलायला ते. मी त्याच्या घरी थांबलो, असं खुर्चीवरती बसलेलो होतो आणि काही महिला त्याच्याकडे बांगड्या भरायला आला. पाय बरं का किती चॅप्टर ते बोलायला, किती चॅप्टर. महिला बांगड्या भरायला आल्या, महिला असं समोर बसलेले, मी असं खुर्चीवरती बसलेलो. ते आपला आतमधून आला, मला चहा वगैरे दिला आणि ते बसला असा बांगड्या भरायला समोर बसला. ते एका लेडीजने त्याला प्रश्न केला, का हो म्हणे, आम्ही तुमच्याकडे बांगड्या भरतो म्हणे, पण या बांगड्या फुटायच्या नाही म्हणे, या बांगड्या फुटायच्या नाही म्हणे. पटवून द्यायला किती पक्का पहा बरं का देऊ. कसं असं माणसाने हुशार. त्या लेडीजने विचारलं, का हो आम्ही तुमच्याकडे बांगड्या भरतो म्हणे, पण बांगड्या फुटणार नाही म्हणे. ते एका वेळेस महाराष्ट्रातले आमदार फुटते पण बांगड्या फुटायच्या नाही म्हणे. काय हुशार असन बाबा महाराज, लई चॅप्टर ते. आता येताना त्याचा मला सहज फोन आला. मला म्हणे कुठं चालले महाराज. म्हटलं अरे संगमनेर तालुक्यात चाललो. मी म्हटलं कसं काय आठवण झाली तुला. त्याने मला बोलताना एक प्रसंग सांगितला. बराच वेळ आमचा फोन चालला. तो मला म्हणे, उगले महाराज, काल माझी बायको डोकं दाबीत होती म्हणे. ऐका बरं का. त्याची बायको त्याचं डोकं दाबीत होती. बायकोनी डोकं दाबता दाबता नवऱ्याला प्रश्न केला, का हो म्हणे, लग्नाच्या अगोदर कोण डोकं दाबीत होतं म्हणे तुमचं. लग्नाच्या अगोदर कोण डोकं दाबीत होतं. हे चॅप्टर महाराज बोलायला. हे म्हणलं लग्नाच्या अगोदर मला डोकेदुखीच नव्हती म्हणे. ज्याला युनूस समजला त्याला धन्यवाद. ज्याला नाही समजला त्यांनी 10 वाजता डबल जेवण करा मग घरी जा बाप्पा. विनोद कळाला अशी 4G रेंज लागती महाराज. 6-7 दिवसापूर्वी मी सोनईला वर्ष श्राद्धाचं कीर्तन होतं माझं. कीर्तन संपलं. किरण नावाचा ड्रायव्हर होता माझ्याकडं. मी असा फेटा वगैरे घेतला आणि असं निघालो महाराज. आवाज थोडासा कमी राहू द्याकडे. आणि निघाल्यानंतर त्या किरणचा चेहरा असा नर्वस होता, नाराज होता. मी किरणला विचारलं, अरे काय भानगडे, चेहरा असा नाराज आहे, नर्वस झाला, काय भानगडे. त्याने तुम्ही केलं म्हणे तिकडं कीर्तन, पण माझी चप्पल गेली म्हणे इकडं चोरीला. मी म्हणलं जाऊन दे, कमून टेन्शन घेतो, आपण दुसरी घेऊ, त्याच्यात काय नाराज व्हायचं. नाही म्हणे लई मागाची होती महाराज. अरे म्हणलं नको टेन्शन घेऊ, आपण दुसरी घेऊ. नाही म्हणे मला करमाना. अरे म्हणलं टेन्शन नको घेऊ, आत्ता घेतली होती म्हणे महाराज 4-5 दिवसापूर्वी. अरे म्हणलं नको टेन्शन घेऊ, संध्याकाळी आपलं शिक्रापूरला कीर्तन आहे म्हणलं, लई लोक जमणार आहे, एखादी चांगली पाहून हान. अजित दादा तिने हाणली माई चोरीला गेली. तर काय सांगा तुम्हाला, 1.5 तास चपलाचा मेळच लागा ना बाप्पा. शेवटी कमिटीवाले तुमच्यासारखे चांगले लोक होते. ते मला म्हणे, उगले मारा टेन्शन घेऊ नका गड्या, चपला सगळं पैसे देतो पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. पॉकेट वगैरे दिले. मी माझ्या गाडीत बसलो. 1-1.25 किलोमीटर माझी गाडी गेली आणि सहज नजर माझी ड्रायव्हरच्या पायाकडे गेली. त्याच्या पायात माझी चप्पल होती महाराज. मी म्हणलं का रे बाप्पा. ते म्हणे अंधारात एवढी चांगली सापडली, मी काय करू म्हणे त्याला. काय लई प्रसंग आहे महाराज. भगवान शंकराने पार्वतीला सांगितलं, तुला ज्ञान पसणार नाही. पार्वतीने सांगितलं, मला ज्ञान ऐकायचं. शेवटी पार्वतीचं ऐकावंच लागलं शंकराला. शेवटी बायकोचं ऐकावं लागलं महादेवाला. महादेवापासून नवरदेवापर्यंत असा माणूस नाही का जो बायकोचं ऐकत नाही. वाक्य ऐकलं ना तुम्ही. महादेवापासून नवरदेवापर्यंत असा माणूस नाही का जो बायकोचं ऐकत नाही. बसलेल्यापैकी करा बरोबर बोट, मी नाही ऐकत म्हणा. लग्न झाले ना तुमचे, करांवर बोट, मी नाही ऐकत म्हणा बायकोचं. राहू द्या भाऊ, तुकड्याला मागवता राहू द्या. सगळ्याला खाऊ घालतात, खाऊ घालू द्या. माझ्या वाचनात गेलेला एकच पठ्ठ्या असाय, ज्याने बायकोचं ऐकलं नाही त्याचं नाव आहे रावण. नाही ऐकलं महाराज त्याने. आणि त्याची इतकी हुशार आणि त्याची इतकी सुंदर बायको आपल्या वाचनात अजून गेली नाही. किती सुंदर होती मंदोदरी. श्रीगोंदा तालुक्यामध्ये मी संत कथा केली होती, त्यावेळेस मंदोदरीचं चरित्र सांगितलं होतं. किती सुंदर मंदोदरी, किती सुंदर मंदोदरी. अशुद्ध झालेलं सोनं जर मंदोदरीच्या अंगाला लावलं तर सोनं सुद्धा शुद्ध होत होती. एवढी सुंदर होती दिसायला. किती हुशार होती, किती हुशार होती. उद्या काय होणार आहे तिला आज माहिती होतं महाराज. तिने स्पष्ट सांगितलं होतं रावणाला, तुम्ही जाऊ नका युद्धाला, तुम्ही मरणार आहेत. नाही ऐकलं बाबा त्यांनी, नाही ऐकलं. दशरथाने बायकोचं ऐकलं, लोक दशरथाची पूजा करतात. रामाने वनवासामध्ये बायकोचं ऐकलं, हरणामागं पळाला, लोक रामाची सुद्धा पूजा करतात. पण रावणाने बायकोचं ऐकलं नाही तर रावणाला दशऱ्याच्या दिवशी जाळीत येत. याच्यावर एकच संदेश घ्यायचा, आपण आपल्या बायकोचं वा 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 ऐकायचं म्हणते. सार्थक केला तुम्ही सप्ताह.
6वा दिवस सार्थक झाला म्हणायचं. ऐकावं लागतं. कितीही पुढारी असू द्या, कितीही बोलबच्चन असू द्या, त्या पुण्याच्या अलीकड मगरपट्टा सगळ्यात श्रीमंत एरिया आहे महाराज. 15 कोटी रुपयाचा बंगला बांधला एकाने. वास्तुशांतीचं कीर्तन होतं माझं. महाराज कीर्तन झालं, मी असं गाडीकडे निघालो आणि तो बिझनेसमॅन माझ्या पाठीमागं पळत आला. काव म्हणे उगले महाराज, आमच्यावर प्रेम नाही राहिलं म्हणे तुमचं. अरे म्हणलं केलं ना बाबा कीर्तन, आमच्या घराला पावलं नाही लावायचे म्हणे. महाराज मी त्याचा बंगला फिरून पाहायला गेलो, त्यांनी सगळा बंगला फिरून मला दाखवले. आमचं हॉल आहे, आमचं किचन आहे, आमचं बेडरूम आहे, आमचं आमकं सगळा बंगला फिरून झाला. मी बंगल्याच्या बाहेर आल्यावर मी म्हटलं दादा महाराष्ट्र फिरलो पण असा बंगला नाही पाहिला गड्या. धन्यवाद म्हणे महाराज, लई गोड बांधला. 15 कोटी घातलेली महाराज, लई गोड बांधला, थँक्यू म्हणे महाराज. पण म्हटलं माझा एक सोपा प्रश्न होता, तुझा बंगला फिरून पाहत असताना तुझ्या हॉलमध्ये तू वाघाचं चित्र लावलं आणि तुझ्या किचनमध्ये तू मांजराचं चित्र लावलं, असं कमून? ते महाराज 7-8 हजार रुपये अजून देतो पण एवढा प्रश्न नका विचारू गड्या. मी म्हणलं नाही, मला ह्याच प्रश्नाचं उत्तर पाहिजे. तुझ्या हॉलमध्ये वाघाचं चित्र आणि किचनमध्ये मांजराचं का नको म्हणे उगले महाराज. मी म्हणलं नाही, मला सांग हॉलमध्ये वाघाचं चित्र आणि किचनमध्ये मांजराचं का नको म्हणे. म्हणलं सांगायचं की नाही तुला, हॉलमध्ये वाघाचं चित्र लावलं आणि किचनमध्ये मांजराचं का म्हणे. ऐकायचं म्हणे. ऐका उगले महाराज, मी फक्त हॉलमध्ये वाघ आहे म्हणे. समजून घेतल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही तुमचा घरी जाऊन अभ्यास करा. मला काय करायचं पप्पा, सगळ्याच तसंच आहे. पार्वती मातेने भगवान शंकराला सांगावं मला ज्ञान ऐकायचं. भगवान शंकराने सांगावं पार्वती उद्या 100% ज्ञान सांगतो. जागा निवडली जिथं झाड नाही, झुडूप नाही, पशु नाही, पक्षी नाही. समुद्राच्या कडाला पार्वती मातेला घेऊन गेले. समोर असं पार्वतीला बसवलं, ज्ञान सांगायला सुरुवात केली. पण ज्ञान हे जडे महाराज, ज्ञान लवकर पचत नाही. 3 गोष्टी फुकटच्या पचत नाही. फुकटचं ज्ञान पचत नाही, फुकटचे गुण पचत नाही आणि फुकटचं धन तर कधीच पचत नाही. विठ्ठल पार्वती मातेला ज्ञान सांगायला सुरुवात केल्यानंतर पार्वतीच्या कानावर ज्ञान पडलं आणि पार्वतीला त्या क्षणी झोप लागली. भगवान विष्णूने वरून पाहिलं, या बाबाने कधीच कोणाचं ऐकलं नाही. स्वतःच्या बायकोचं ऐकून ज्ञान सांगतोय आणि पार्वती मातेला तर झोप लागली, हे ज्ञान सगळं फुकट वाया जाईल. भगवान विष्णूने वरून पाहिलं, पहिल्यांदा शंकराने बायकोचं ऐकलं, ज्ञान सांगायला सुरुवात केली. पण पार्वती मातेला झोप लागली, हे सगळं ज्ञान फुकट जाईल. भगवान विष्णू घाईघाई खाली आले. पहिल्या देवाकडून दुसऱ्या देवाकडे जायचंय बरं का मला आता. भगवान विष्णू खाली आले. भगवान विष्णूला वाटलं शंकराच्या समोर बसून ज्ञान ऐकावं, पण मध्येच जर डोळे उघडले तर राख रांगोळी होऊन जाईल. मग गाई माशाच्या पोटात प्रवेश केला. समुद्राच्या कडाला मासा दिसला, माशाच्या पोटात भगवान विष्णूने प्रवेश केला. भगवान शंकराने सगळं ज्ञान सांगितलं. डोळे उघडले, समोर पाहिलं पार्वती माता तर झोपी गेलेली आहे. मग हे ज्ञान ऐकलं कोणी? मधी होकार कोण भरीत होतं? डोळे झाकले, लक्षात आलं भगवान विष्णू चोरून आले. सगळं ज्ञान फुकट ऐकलं. पण एक वाक्य ऐका ना, ज्ञान आलं का माणसाला अहंकार येतो बरं का. हे लक्षात ठेवायचं. काय ज्ञान आलं का माणसाला अहंकार येतो. 2च चाली येऊ द्या, त्याला वाटतं माझ्यासारखा गायक नाही. 2च अभंग येऊ द्या, त्याला वाटतं माझ्यासारखा कीर्तनकार जगात नाही. 2च बोल येऊ द्या, त्याला वाटतं माझ्यासारखा वाशिणार. हे ठरलेलं गणित आहे. ज्ञान आला का अहंकार आलाच. भगवान विष्णूने ज्ञान ऐकलं माशाच्या पोटात, अहंकार झाला, माशाचं पोट फाडून भगवान विष्णू बाहेर आला. माशाने विचार केलं, ज्याला पोटात जागा दिली, ज्याचं मीठ खावं त्याचं नीट करावं, याला जागा देऊन यांनी पोटात ज्ञान ऐकलं, माझ पोट फाडून बाहेर निघाला. मी याला मोठं केलं, मी याला पद दिलं, मी याला सगळं केलं आणि रात्रीतून तिकडं गेला. हुशार आहेत तुम्ही. पण एकटा नाही गेला, मायापर्यंत आकडा आला नाही. तुम्हाला काय 40चा आकडा माहिती होता? ऐक, मला तिकडं वळायचं नाही. चला असो, माया पोटात ज्ञान दिलं याला आणि यांनी महाज पोट फाडून बाहेर निघाला. माशाने सांगितलं जगाचा बाप जरी असलं त्याला अद्दलच घडीन एक दिवस. मी मासा असा वाहत 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 निघाला. कोणाच्या शोधात निघाला? मासा विष्णूच्या. ऐका बरं का, ध्यान करू. कोणाच्या शोधात निघाला? मासा विष्णूच्या. मासा वाहत 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 आला, असं चंद्रभागेच्या काठावरती आला. लाट आली, मासावरती आला. मासा कोणाच्या शोधात निघाला होता? विष्णूच्या. लाट आली, मासा वरती आला आणि माशाने पाहिलं समोर विष्णू भगवान पांडुरंगाच्या रूपात असं उभा होते.
माशाने विचारच केला नाही, गेल्या गेल्या त्याचा कान पकडीला. कधी गेले पंढरपुरात? अय काय पांडुरंगाच्या कानात आहे का? मा मुद्दा बरोबर आहे का? माशाने जगाच्या बापाचा कान पकडलेला आणि जगाच्या बापाला सांगितलं चुकीला माफी. हे वाक्य पिक्चर मधलं नाही भाऊ, हे वाक्य माशाचं आहे. चुकीला माफी. माशाचं पोट फाडलं, विष्णूचं नाव पडलं मच्छिंद्रनाथ. ऐका, पण विष्णूला वाटलं आपण शंकराकडून ज्ञान घेतलं त्याचं त्याला आपण देऊन टाकू. काय करायचं आपल्याला ज्ञानाचं? सहज प्राप्त झालेलं ज्ञान जास्त दिवस टिकत नाही महाराज. सहज प्राप्त झालेलं ज्ञान जास्त दिवस टिकत नाही. मच्छिंद्राला कसं प्राप्त झालं होतं ते? मच्छिंद्राला आदले सहज स्थिती. विष्णूला वाटलं आपण ज्ञान देऊन टाकू. घाई घाई विष्णूने मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. आलं गोरक्षाकडे ज्ञान. आता बोला गोरक्ष कोणाचा अवतार? बोला बोला, गोरक्ष कोणाचा? अरे सोपं आहे ना बाप्पा, ज्याच्याकून घेतलं त्यालाच पुन्हा दिलं ना. कोणाकून घेतलं होतं? शंकराकून. कोणी घेतलं होतं? विष्णूने. विष्णू कुठं होता? माशाच्या पोटात. माशाचं पोट पडलं, विष्णूचं नाव पडलं मच्छिंद्रनाथ. सोपं करून सांगतो ऐका. पुन्हा कोणाला दिलं? ज्याच्याकून ऐकलं त्याला दिलं. लक्षपूर्वक ऐका. मग कोणाकडे आलं? कोणाकडे आलं? शंकराकडे. गोरक्ष कोणाचा अवतार झाला? शंकराचा. आष्टी तालुक्यामध्ये गोरक्ष टेकडीवरती माझं दरवर्षी कीर्तन असतं महाराज. भगवान गोरक्षनाथाचं कानातलं तिथं पडलेलं आहे. जागृत देवस्थान आहे ते. गोरक्ष शंकराचा अवतार. ज्ञान घेऊन असे निघाले, पण भगवान शंकर गोरक्षाच्या रूपात ज्ञान घेऊन निघाले. पण शंकर भगवान हा मुडिष्ट देव आहे महाराज. त्याचं मूडवर काम आहे. भारताच्या राजकीय पटालावरती एक पुढारी मुडिष्ट आहे. त्याने जर ठरवलं रात्री 12 वाजता मेरे प्यारे देशवासियो, झाल्या नोटा बंद. रात्री 12ला नाव सांगायची गरज नाही, तुम्ही हसले म्हणजे ओळखून घेतलं. हे मुडिष्ट लोकांचे लक्षण आहे. त्या मोदी साहेबांनी 50% फ्री केलं तुम्हाला. एसटी फ्री केली. माता भगिनी तुम्ही फिरल्या का नाही? होय अक्का मावशी, फिरल्या का नाही तुम्ही एसटीने? मी माझ्या गावात 6-7 महिन्यानंतर गेलो महाराज. माझ्या शेजारच्या मावशीला प्रश्न केला. मी म्हणलं मोदी साहेबाच्या काळामध्ये तुम्हाला एसटी फ्री झाली म्हणलं 50%, तुम्ही फिरल्या का नाही एसटीने? माझ्या शेजारची मावशी मला म्हणे उगले महाराज मा सासर गावातलंच आहे आणि माहेर गावातलंच आहे, त्या मोदीला मला रिक्षा फ्री कर म्हणा. आता काय करावं बाप्पा, काय यांच्या डोक्याला डोकं लावण्याला अवघड काम आहे. तसा भगवान शंकरा मुडिष्ट देव आहे. ते ज्ञान घेऊन निघाला, पण शंकराच्या डोक्यात आलं या विष्णूने लईच घाई घाई ज्ञान आपल्याला दिलं बुवा, पुन्हा एकदा आपण देऊन पाहू, परीक्षा घेऊन पाहू. निघालेले गोरक्षनाथ. गोरक्ष वळले गहिनी प्रती. आलं गहिनीकडे ज्ञान. आता बोला गहिनी कोणाचा अवतार? सोपं आहे ना. यांनी त्याला दिलं, त्यांनी पुन्हा याला दिलं, यांनी पुन्हा त्याला दिलं. कोणाचा अवतार झाला गहिनी? आता गहिनी विष्णूचा. हे सगळे एकच आहे. वरती सगळे एकच आहे, भांडणं फक्त आपले. ते ऐकलं ना तुम्ही? वरती सगळे एकच आहे, भांडणं फक्त आपले. ते तुम्ही नीट राहा, त्यांना काही घेणं देणं नाही. ते केव्हा एक होतील? तोंडावर तुम्ही येणार आहे. ते रात्रीतून एक होतील, नाही तर पहाटे एक होतील, नाही तर दुपारी एक होतील, पण ते होणार आहे. तुम्ही फक्त नीट राहा. मी केंद्राचं राज्याचं बोलत नाही, देवाचं सांगतो. ऐका, गहिनीकडे ज्ञान आलं. गहिनी विष्णूचा अवतार. गहिनी ज्ञान घेऊन असे गुहेमध्ये बसले. खूप दिवसानंतर निवृत्तीदादाच्या रूपामध्ये शंकराने अवतार घेतला. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणी माता ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत होते. एकीकडे गहिनीनाथ विष्णू भगवान गहिनीनाथाच्या रूपात बसलेले आहे. दुसरीकडे एकीकडे वाघाचं रूप धारण केलं विष्णूने. निवृत्तीदादाच्या पाठीमागे वाघ लागला. निवृत्तीदादाला वाघाने गुहेमध्ये आणलं. गहिनीच्या समोर आले निवृत्तीदादा. गहिनी प्रसादे निवृत्तीदातार. आलं निवृत्तीकडे ज्ञान. निवृत्ती कोणाचा अवतार? सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्तीदातार. निवृत्तीने सुद्धा ज्ञान त्यांच्याकडे ठेवलं नाही. ज्ञानदेवासार चोजविले. ज्ञानदेव कोणाचा अवतार? महाविष्णूचा अवतार. पहा बरं का कसं फिरत 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 परत ज्ञान आलं. महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबांनी आमच्या नेवाशा तालुक्यामध्ये ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वरी सांगत असताना महेश्वरा नावाचा शब्द उच्चारला. महेश्वर म्हणजे भगवान शंकर. शंकराकडून निघालेलं ज्ञान मी पुन्हा शंकराकडे आणून घातलंय. त्या शंकराने तुमच्या समोरची देवता आहे. त्रेतायुगामध्ये हनुमानजीचा अवतार धारण केला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटे. हनुमानजीने लंका जाळली, सीतेचा शोध लावला, रावणाचा वध झाला. आणि ज्यांनी ज्यांनी चांगले कामं केले म्हणून रामाने बक्षीस द्यायला सुरू केलं. आता काल्याचं कीर्तन झाल्यानंतर तुम्ही कसं नारळ, पॉकेट, शाल देऊन यांचा सगळ्याचा सन्मान करता, तसंच आहे महाराज.
सगळा वध झाला, इकडे रावणाचा वध झाला, लंका जळाली. ज्यांनी ज्यांनी मदत केली म्हणून रामाने बक्षीस द्यायला सुरू केलं. सगळे वानर यायचे, बक्षीस घेऊन जायचे. हनुमानजीचा नंबर आला, हनुमानजी समोर आले. प्रभू रामचंद्र राजगादीवरून खाली उतरले, हनुमानजीला हात जोडले. हनुमानजीला रामाने सांगावं काय द्यावे त्यासे व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. मी काही देऊ शकत नाही बाबा, तुझे अनंत उपकार आहे. सीताने सांगितलं तुम्ही देऊ शकत नाही, मी देते म्हणे. काय देणार आहे? जनकाने दिलेला, बापाने दिलेला मोत्याचा हार सीतेने बाहेर काढला आणि हनुमानजीला दिला. मी देते म्हणे तुम्हाला. हनुमानजीने तो हार घेतला, एका झाडावरती जाऊन बसले आणि झाडावरती जाऊन बसल्यानंतर ते मणी फोडायचे मोत्याचे. दाताने फोडायचं मणी खाली टाकायचं, दाताने फोडायचं मणी खाली टाकायचं. सीतेने पाहिलं माय बापाने दिलेला हार आहे. बापाची वस्तू किती प्राणप्रिय असते यांना विचारा. 70 रुपयाचाच बोळा आणू द्या फक्त दिवाळीला साडीचा, महिनाभर चर्चा असती. महाराज बापाने दिली, भावाने दिली. लय जीव कुत्र येऊ द्या माहेरचं तरी उपाशी जात नाही पाहिजे जीव. सीता मातेने विचार केला माय बापाने दिलेला मोत्याचा हार आणि त्या मारुत आहे एवढा मोला मागाचा हार मनी फोडते आणि खाली टाकते. सीतामाता घाई पळत गेल्या. हनुमानजी एवढा मोला मागाचा हार तुमच्याकडे दिला आणि तुम्ही ते मनी फोडतात, दाताने खाली टाकतात, काय भानगड आहे? हनुमानजीचं वाक्य आहे माता या मन्यात मा राम आहे की नाही फोडून पाहतो. सीतेने सांगितलं मन्यात माळीत कुठ राम असतो का? तुलसीदासाची एक दुआ आहे, जिस माला में राम नाही ओ माला आहे किस काम की. ज्याच्यात रामच नाही ती माळा काय कामाची. हनुमानजीने विचारलं माते याच्यात राम नाही का? नाही म्हणे. नाही दिली फेकून माळा. सीतेला राग आला, माळा फेकून दिली. आता मन्यात काय राम पाहता? तुमच्यात आहे का राम? बस खाली उडी मारली झाडाच्या उतरायला. माझ्यातला राम पाहायचा, पहिल्या चरणाकडे यायचंय मला. माझ्यातला राम पाहायचा, माझ्यातला. अरे छाती फाडली आणि रामासहित सीतेचं दर्शन हनुमानजीने घडवलं. जनाबाईने हातामध्ये लेखणी घेतली आणि जनाबाईला साधकाने प्रश्न केला, जगात जर आम्हाला देव पाहायचा असेल तर पुढे पाहावा. जनाबाईने सांगावं तुकारामाच्या नावात राम इथपर्यंत आतापर्यंत ऐकलं होतं. तुकारामाच्या शब्दात राम होता, पण छातीतला राम छाती फाडून दाखवणारे जगातले पहिले संत जर कोणते असतील तर हनुमानजी महाराज. पाहायचं असेल देव तर हृदयात पहा. देव दाखवण्याची गोष्ट आहे का? आता समजा हनुमानजीचं मी दर्शन घेतलं आतमध्ये, मारुतीच्या गळ्यामध्ये हार होता फुलांचा. तुम्हाला ते फुलं दिसतात का सुगंध दिसतो? बरं बोला बोला, फुलं दिसतात का सुगंध? फुलं मग सुगंध नाही का? नाही म्हणावं तर वेडपटपणाचं लक्षण. सुगंध घेण्याकरता काय करावं लागेल? त्याला नाकापाशी घेऊन जावं लागेल, त्याचा श्वास घ्यावा लागेल, त्याचा अनुभव घ्यावा लागेल, त्यावेळी सुगंध येईल. बरोबर आहे का नाही? आता माझ्यासमोर गुळ ठेवलेला आहे महाराज. 4 महिने झाले तसं मी गुळ खात नव्हतो, खरं सांगतो. त्याचं कारण सांगू का? परभणीच्या पुढे गेलो जामवाडीला, 8:30 ते 10:30 कीर्तन. समोर असं गुळ ठेवणारे बसलेला, त्याने गुळाचा खडा ठेवायचा, म्या खायचा, त्याने ठेवायचा, म्या खायचा. 1.25 तासात मी पावशेरी गुळ खाल्ला असेल महाराज. पण शेवटची चाल चालू झाली, मी गुळ ठेवणाऱ्याकडे पाहिलं. ते नाकाल बोट लावायचं, गुळाचा खडा ठेवायचं, नाकाल बोट. 3 तास क्वालड्या आधाड्या देत होतो महाराज. तेव्हापासून गुळ पाहिला तरी आपला BP वाढवतो महाराज. हा आता हा गुळाचा खडा आहे. तुम्हाला गुळ दिसतो का गुढी दिसते? बरं बोला बोला. गुळ मग गुढी नाही का? कधी कळल ती? खाल्ल्यानंतर, चाकल्यानंतर, अनुभवल्यानंतर, त्यावेळेस गुढी कळल. हवा दिसते तुम्हाला इथं? नाही म्हणता येईल का? तिच्याशिवाय आपण जगू शकत नाही. माता भगिनी तुमच्याकडे येतो 1 मिनिट. तुम्ही सगळ्यांनी दसऱ्याला धुणं धुतला असताना आपण हिंदू धर्मात गड्यावर जन्माला आलो, बरोबर आहे का नाही? सगळ्यांनी तुम्ही धुणं धुतलं असेल. सगळा आपण पसारा बाहेर काढतो, गोदाड्या धुई, उशा धुई, चिंतका धुई, सगळं धुतो, बरोबर आहे का नाही? पसारा एवढा करतात घरात माणसाला बसायला सुद्धा जागा ठेवीत नाही. तुम्ही सगळ्यांनी गोदाड्या धुतल्या आजीबाई. प्रत्येकीच्या दारासमोरून लाईटच्या तारा गेल्या. तुम्ही गोदाड्या त्याच्यावर कमूनने वाळू घातल्या. कायला दोरखंड बांधायचं आणि कायला काय करायचं? झटकली का टाकली, झटकली का टाकली. जशी गोदडी टाकली असती तशी मावशी वाळली असती महाराज. त्याच्यात काय करंट दिसला तुम्हाला का बा? मग मला सांगा, विजेच्या तारातला करंट दिसत नाही तरी तुम्ही ग्राह्य धरता, गुळाची गुढी दिसत नाही तरी तुम्ही ग्राह्य धरता. आहे देव आहे हृदय मंदिरे शोधहुनी पाहे. मध्ये माझं एक स्टेटसला क्लिप भरपूर व्हायरल झाली होती. त्या TV कीर्तनात मी बोललो होतो, देव 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 म्हणजे काय. 1 मिनिटात देवाची व्याख्या सांगतो. त्या देवाने आपल्या प्रत्येक पार्टाला स्क्रू बसून ठेवलेला आहे महाराज. प्रत्येक पार्टाला, मेंदूला स्क्रू आहे, गुडघ्याला स्क्रू आहे, कानाला स्क्रू आहे, डोळ्याला स्क्रू आहे. तो स्क्रू किती पॅक करायचा आणि किती ढिल्ला करायचा पाना फक्त अजून देवाकडे. ऐका बरं का वाक्य.
शिरूरच्या डॉक्टरकडे नाही, पुण्याच्या नाही, रुबी नाही, मंगेशकर नाही, अमेरिका नाही, कोणत्याच नाही. त्या देवाने जर आपल्या मेंदूचा स्क्रू थोडा जरी ढिल्ला केला, वाक्य ऐका माझं ध्यान करून, करू नये कोणाचा. त्या देवाने मेंदूचा स्क्रू थोडा जरी ढिल्ला केला, लोक म्हणते उगले महाराज आमचा पाहुणा लई पैशावाला आहे, लई पैशावाला आहे आमचा पाहुणा, पण त्याच्या वायरी सटकलेल्या आहे राव. मेंदूचा स्क्रू थोडा ढिल्ला केला, लोक पैशावाल्याला मेंटल म्हणतात महाराज. कानाचा स्क्रू थोडा जर पॅक केला ना देवाने, करू नये कोणाचा, पण कानाचा स्क्रू थोडा पॅक केला, माणूस बैर होऊन जातं, माणसाला ऐकायला येत नाही, माणूस बैर होऊन जातं. सकाळी उठल्या जर बायको नवऱ्याला म्हणले आंघोळीला पाणी देऊ का, येऊन आता चहा घेतला, अरे तुला आंघोळीच्या पाण्याचं विचारलं. त्याच्यामुळं ऐका, आपल्या हातात काहीच नाही, त्याच्या हातात येतो अजून पाना, त्याच्यामुळं त्या देवाला विसरू नका. पण तुम्ही सगळे मायाजाळात गुंतलेले लोक आहेत, तुम्हाला देव काय, धर्म काय, देश काय, ग्रंथ काय, काही घेणं देणं नाही. खरं सांगा आता माता भगिनी पुरुष मंडळी, तुम्हाला देव महत्वाचं का मायाजाळ महत्वाचं आहे? बोला पुरुष मंडळी. हां, देव महत्वाचा. किती लोकांना देव महत्वाचा? करा बरोबर बोट. वा वा. आता माघार घेऊ नका, फक्त 11 वाजू द्या बरं का. तुम्हाला देव महत्वाचा फायनल. आता मायाजाळ म्हणजे काय, अर्ध्या मिनिटात बोलतो चला. मायाजाळ म्हणजे सत्ता, मायाजाळ म्हणजे संपत्ती, मायाजाळ म्हणजे गाडी बंगला घर संसार, सगळ्या गोष्टी मायाजाळात येतात. तुम्हाला मायाजाळ संपत्ती महत्वाची नाही, तुम्हाला देव महत्वाचा आहे. फायनल आहे तुम्ही त्याच्यावर. कोणाला माघार घ्यायची नाही, ज्यांनी वर बोट केलं त्यांनी. फॉर्मची मुदत चालू आहे अजून, कोणाला माघार घ्यायची नाही ना. तुम्हाला देव महत्वाचा आहे. फायनल. अर्ध्या तासाने अजून माझं कीर्तन संपलं. माता भगिनी तुम्ही इथून निघालात, अर्धा किलोमीटरवरती तुम्ही गेलात आणि रस्त्याच्या कडेने तुम्हाला जाताना 2 मूर्त्या दिसल्या, तुम्हाला देव महत्वाचा, त्याच्यावर ठाम राहा बरं का. आता अर्धा किलोमीटरवरती तुम्ही गेलात, जाताना तुम्हाला मंदिरात जा, पुढे निघाल्यानंतर रस्त्याच्या कडेने 2 मूर्त्या दिसल्या, एक रामाची मूर्ती आहे आणि एक रावणाची मूर्ती आहे. पटकन बोला बरं, कोणती मूर्ती उचलता? रामाची. 100% रामाची मूर्ती, 100% रामाची. रामाची मूर्ती पितळाची आणि रावणाची सोन्याची आहे. रामाची पितळाची आणि रावणाची सोन्याची. आता कोणती उचलता? रामाची. घरी जाऊन सांगा बाप्पा माया सगळं रावणाची उचली आणि तुमचं काय घेऊन बसली तुम्ही. तुमच्या लेकरासारखा मी काहींच्या भावासारखा आहे. मला खरं सांगा, माझ्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, तुमच्या गळ्याने मंगळसूत्र आहे. आवाज येतोय माझा? माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. पटकन बोला बरं, या दोन्हीत पवित्र काय? माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. पवित्र काय दोन्हीतून? तुळशीची माळ. 100% फायनल. लॉक किया जाय. तुळशीची माळ पवित्र आहे. मग अर्ध्या तासाने कीर्तन संपलं का सगळ्यांनी मंगळसूत्र काढायची, निधा आणून ठेवायचे. जमन का? येडा बिडा काय म्हणा बाप्पा तू. 53, 899 भाव आहे, 60,000ला म्हणून तू म्हणतो इथं आणून ठेवा. बास, दोन्ही उदाहरणातून सिद्ध झालं, तुम्हाला देवाचं काही घेणं देणं नाही. तुम्ही सगळे मायाजाळात गुंतलेले लोक आहे. पण एक सांगू का, तुम्ही ज्या मायाजाळात गुंतले ते सगळं मायाजाळ खोटं आहे. ते तुम्ही जमीन आपली म्हणता ती आपली नाही, तुम्ही शरीर आपलं म्हणता ते आपलं नाही, तुम्ही नातेवाईक आपलं म्हणता ते आपलं नाही. कधी कळतंय? शेवटचा क्षण येऊ द्या मरायचा. आणि तुम्ही ज्याच्यावरती प्रेम केलं त्या पोराला जवळ बोलवा, त्याला सांगा दादा 100 कोटी रुपये तुझ्यासाठी कमवले, 1 मिनिटात मी मरणार आहे, पण ऐक ना दादा 1 वर्षभर माझं मरण तुझ्याकडे घे. ते म्हणणे शक्य नाही. त्यावेळेस कळतं या जगात सगळं खोटं आहे, सगळं मायाजाळ आहे. या जगात एकच गोष्ट खरी आहे. काय? सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. देव सोडलं त्या जगात खरं काय नाही. पुन्हा आलो देवावर. त्या देवाला कधी विसरू नका. समोर ताट आलं ना तुमच्या, ताट, देवाला हात जोडल्याशिवाय कधी खायला बसू नका. त्यांनी लई लोकांना इथं शिट्ट्या टाकल्या भाऊ. होय, 1000 रुपये जरी कमवले ना, 1000, तरी त्याचा वाटा त्याला देऊन टाका. आवाज कमी करा माझा, करा कमी. त्याचा वाटा त्याला देऊन टाका बाप्पा. आता तुम्ही गावचा एकच सप्ताह असतो ना महाराज, वर्गणी करता का तुम्ही? पावती बुक छापले का? त्यांनी ज्याच्या त्याच्या परीने त्याचा वाटा देऊन टाका. महाराष्ट्रात एक नामांकित कीर्तन करणं, आम्ही दोघं एका महादेवाच्या दर्शनाला गेलो महाराज. महादेवाच्या दर्शनाला गेल्यानंतर त्या महादेवाच्या मंदिराचा दरवाजा असा छोटा होता. आम्ही दर्शनाला आतमध्ये गेलो आणि त्या कीर्तनकाराने मला प्रश्न केला, उगले महाराज तुमचं वय कमी 25-26, पण एक सोपा प्रश्न विचारतो. म्हणलं काय विचारा ना. जुने मंदिरामध्ये महादेवाचे दरवाजे छोटे कमून होते. मी त्याला अर्ध्या मिनिटात सांगितलं, दादा त्याच्या समोर जायचं तर वाकूनच जायचं. त्याच्या समोर तैट गेला का त्याने कार्यक्रम केलाच म्हणून समजा. त्याला मी पण सहन होत नाही. देवाला तुमच्या माहिती करता सांगतो, तुमच्याकडे कासव जादा उड्या मारतं का ससा? बोला बोला. कासा? बोला बोला. कासव जादा उड्या मारतं का ससा? ससा. ससा जास्त दिवस जगतो का कासव? कासव. याच्यातून सिद्ध झालं उड्या मारणारे जादा दिवस जगत नाही. हे लक्षात ठेवायचं.
उड्या मारणारे जादा दिवस जगत नाही. मुंगीला प्रश्न केला होता एकदा, शास्त्राचे उत्तर देतो. मुंगीचं मरण कशा द्याचा प्रश्न केला होता. शास्त्राने उत्तर दिलं, मुंगीला ज्या दिवशी पंख फुटले, मुंगीला पंख फुटले आणि मुंगी हवेत उडायला लागली का समजून घ्यायचं दुसऱ्या दिवशी मुंगीचं मरण जवळ आलं. माणसाचं तसंच आहे. माणूस हवेत उडायला लागला का समजून घ्यायचं माणसाचा शेवट जवळ आला. सकाळी उठायचं, देवघराच्या समोर बसायचं, बास आता काहीच नका करू. सकाळी उठायचं, देवघराच्या समोर बसायचं आणि 3 प्रश्न विचारायचे मनाला. पहिला प्रश्न विचारायचा मी कोण आहे, दुसरा प्रश्न विचारायचा मी कशाला आलो, आणि तिसरा प्रश्न विचारायचा मी कधी मरणार आहे. बसलेल्यापैकी 3 प्रश्नाचे उत्तर जर कोणाला सापडले तर कलियुगातले तुम्ही संत आहेत महाराज. कोणाला सापडत नाही. मी कोण हे कळत नाही, कशाला आलो कळत नाही, आणि कधी मरणार आहे कधीच कळत नाही. 3 प्रश्नाचे उत्तर जर बसलेल्यापैकी कोणाला सापडले तर कलियुगातले तुम्ही संत आहे. कोणाला सापडत नाही. त्याच्यामुळं जोपर्यंत या 3 प्रश्नाचे उत्तर सापडत नाही तोपर्यंत त्याच्यासमोर लिनतेने राहा. आणि त्याच्यासमोर जर वाकून राहिले तर 100% तो मोठा करतो. त्याला मीपणा सहन होत नाही. कृष्णाला मीपणा सहन होत नाही, रामाला मीपणा सहन होत नाही. कृष्ण कोणत्या तिथीला जन्माला आला? जिथं मी येतो तिथं देव येतो. त्याचं पहिलं कृष्ण अष्टमी. मी आला का त्याच्यात? मी आला का? अष्टमी मी आला, जगाचा बाप आला. जिथं मी आला तिथं देव आला. राम कोणत्या तिथीला जन्माला आला? नवमी. आला का मी? नवमी मी आला, जगाचा बाप आला. बरं, कृष्णाचा जन्म झाला, कृष्णाला डोक्यावर घेतलं. कोणी घेतलं? कोणी घेतलं? वसुदेवाने. वसुदेव कोण आहे? कृष्णाचा बाप. पुढे घेऊन निघाला गोकुळाकडं. यमुना नावाची नदी लागली. यमुनेचं पाणी वसुदेवाच्या इथपर्यंत आलं, गुडघ्यापर्यंत आलं, कमरापर्यंत आलं, छातीपर्यंत आलं, नाका डोळ्यात पाणी जायला लागलं. कुणाच्या? वसुदेवाच्या. वसुदेव कोण आहे? कृष्णाचा बाप. नाका डोळ्यात पाणी जायला लागल्यानंतर कृष्णाच्या डोक्यात आलं ह्यो आपला बाप आहे. मग अंगठा बाहेर काढला आणि यमुनेला लावला. यमुनेने वाढ दिली. नाका डोळ्यात पाणी जायपर्यंत कृष्णाने त्याच्या बापाला नाही सोडलं भाऊ. कृष्णाने त्याच्या बापाला नाही सोडलं नाका डोळ्यात पाणी जायपर्यंत. तुम्हाला आम्हाला नीट सोडीन का दो? लोक याचा काय संबंध आहे? कुठून काढायचं आणि कुठं चिटकायचं. त्यांनी त्याच्या बापाची परीक्षा घेतली. तुम्हाला आम्हाला नीट सोडीन का देव? त्याच्यामुळे ऐका, मीपणा करू नका. तो जोपर्यंत देतो तोपर्यंत नियतीने का. तुमच्याकडे एक म्हण आहे, संगमनेर तालुक्यात 96 गावात आतापर्यंत माझे कार्यक्रम झाले. तुमचं 97 गाव माझ्याकडे याड झालं. ऐका, तुमच्याकडे परिसरात एक म्हण आहे, भगवान देताय तो छप्पर फाडके देताय. आहे ना म्हण? भगवान देताय तो छप्पर फाडके देताय. एवढीच म्हण माहिती आहे तुम्हाला. त्याच्या पुढची अर्धी सांगू का? अर्धी सांगू? भगवान देता है तो छप्पर फाड़के देता है, लेकिन लेता है तो चमड़ी उधड़ के लेता है. ही मन लक्षात ठेवायची. काय उलटी वाचायची? उलटी. जोपर्यंत देतोय तोपर्यंत नियतीने खा. एकदा जर त्यांनी घ्यायला चालू केलं ते, अरे तुमच्या तालुक्यात कुणीच एवढं श्रीमंत नाही महाराज. रावरी तालुका सोडा, नेवासा सोडा, पारनेर सोडा, शिरूर सोडा. मी ते हिंगोलीकडे गेलो होतो. ज्याच्या घरी मी जेवायला होतो त्याच्याकडे 1800 एकर जमीन होती महाराज. आतापर्यंत मी तुम्हाला सोपा देव सांगितला, 5 मिनिटात थोडा अवघड देव सांगतो. ज्याच्याकडे मी जेवण केलं त्याच्याकडे 1800 एकर जमीन होती. त्याचा राजवाडा मी पाहायला गेलो आतमध्ये, तर बाहेर निघायचा रस्ताच सापडा महाराज मला. नशीब माय मोबाईलला रेंज होती म्हणून उगले बाबा इथं आले, नाही तर तिकडंच गुप्तधन झाले असते. मी कीर्तन करून आलो, त्याला काय मीपणा झाला अंपणा झाला काय माहिती नाही. त्याच्या राजवाड्याला कुलूप लावायला माणूससुद्धा आज त्याच्या घरात जिवंत नाही राहिला. त्याचं काम कठीण आहे बाप्पा. तुम्हाला नगर माहिती आहे? 4 वर्षाचं पेपरचं कात्र नाही माझ्याकडं. मध्ये 2 भिकारी असे पोते घेऊन फिरायचे. पोते वडीत 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 चालायचे. भूक लागली का वडापाववाल्याला वडापाव मागायचे आणि भजेपाववाल्याला भजेपाव मागायचे. पण त्यांना जर कोणी सावकार म्हणलं ते लोकाला दगड मारायचे महाराज. त्याच्यातल्या एका भिकाऱ्याचा दुर्दैवी अंत झाला. 15 मिनिटं झाली त्याला उचलायला कोणी जायना. अर्धा तास झाला, 1 तास झाला, 2 तासांनी पोलीस यंत्रणेला फोन केला. पोलिसाची गाडी तिथं आली. 4 पोलिसांनी त्या भिकाऱ्याला उचललं. 2 पोलिसांना असं वाटलं त्याचं जे पोत आहे ते उचलावं आणि नदीला झटकून यावं. 4 पोलिसांनी भिकाऱ्याला उचललं, स्मशानभूमीत नेलं. त्याचं पोतं उचललं, नदीवरती झटकायला नेलं. पोतं उलटं केलं, झटकलं. त्याच्यात 2.5 कोटी रुपये सापडले. किती? अय किती? 2.5 कोटी. कोणाकड? कोणाकड? भिकाऱ्याकड. चौकशी लावली होती दोघांची. चौकशी CID चौकशी लावली होती महाराज. 2 गावचे सावकार होते ते, 2 गावचे. पण कर्म करताना काय वाईट वागले त्यांच्या दोघालाच माहिती आहे. कर्म करताना काय वाईट केलं त्यांच्या दोघालाच माहिती आहे. देवाने शेवट एवढा घाण केला त्यांचा
का लोकाच्या टपरीवरती वडापाव भजेपाव खायचे दिवस आणले, एवढा देव कठीण आहे महाराज. लोक म्हणते काय भंगार वागत ते, आणि देव त्यालाच कसं काय देतो? त्याचं काम कठीण आहे, ते ईदच करायचं आणि ईदच भोगायचं. कर्माचं फेड कठीण आहे. मी काल सकाळपासून माझा तिसरा कार्यक्रम आहे. सकाळी येताना मी त्या मांडव्याच्या पाठीमागं थांबलो. कर्माचं काम किती कठीण आहे अर्ध्या मिनिटात उदाहरण देतो. कर्माचं काम किती कठीण आहे. आमच्या समोर एक माणूस थांबलेला होता आणि समोर एक आंब्याचं झाड होतं महाराज. त्या माणसाच्या डोळ्याची त्याची नजर त्या आंब्याकडे गेले. आंबे डोळ्यांनी पाहिले. पहा बरं का, कर्माचं काम किती कठीण आहे. ज्यांनी करायचं त्यांनीच भोगायचं, त्याचं उदाहरण देतोय. अर्ध्याच मिनिटाचं उदाहरण पण तुम्हाला समजेल अशा पद्धतीने सांगतो. त्याच्या डोळ्याने आंबे पाहिले, त्याला असं वाटलं ते आंबे खावावं म्हणून पायाने चालत गेला. पायाने चालत गेला, हाताने आंबे तोडले. लक्षपूर्वक ऐका, पाहिले कशाने होते? डोळ्याने. सुरुवातीतून झाली. डोळ्याने आंबे पाहिलेले, खावा वाटलं म्हणून पायाने चालत गेला, हाताने आंबे तोडले, खाल्ले महाराज जिभेने, मन तृप्त झालं, ढेकर देणार. तेवढ्याच त्या आंब्याच्या मालकाने पाहिलं, अरे आपले आंबे कोणतरी खातंय. हातात दांडा होता तसाच पळत आला, तसाच दांडा त्या खाणाऱ्याच्या पाठीत टाकला महाराज. मनाला दुःख झालं. आणि पाणी कशातून आलं? डोळ्यातून आलं. पाहिले काय नाही होते? तिन्हीच भोगायचं. कर्माचं काम कठीण आहे. अरे तुम्ही आम्ही काय श्रीमंत आहे? माझ्या वाचनात 2 राजे श्रीमंत गेले. पहिला राजा रावण आणि दुसरा राजा बळी. राजा रावण सगळ्या कीर्तनकारांनी सांगितलं असेल तुम्हाला. राजा बळी 1 मिनिटात सांगतो. कमी काळात ज्याला खुर्ची भेटली, कमी काळात ज्याला सत्ता भेटली, कमी काळात ज्याला संपत्ती भेटलं, तो राजा बळी. पण एक दिवस त्याला मीपणा झाला आणि जगाच्या बापाने ठरवलं आता याचा मीपणा उतरवला जावा लागेल. जगाच्या बापाने बळीच्या डोक्यावरती पाय देण्यासाठी एक रूप धारण केलं. काय नाव त्याचं? बोला, काय नाव त्याचं? बट्टूचं. बरोबर, वामनाच्या रूपात एवढ्या पोराच्या रूपात जगाचा बाप गेला. जगाचा बाप असा राजवाड्याच्या बाहेर उभा आहे. बळी असा दरवाजात आला. त्या जगाच्या बापाने एवढ्या पोराच्या रूपात समोर त्याला आवाज दिला, राजे मला दान पाहिजे राजे तुमच्याकडून. बळीने विचार केला, एवढं पोरग येईन काय मागणारे भो. पण तेवढ्यात बळीचा गुरु बाहेर आला. काय नाव त्याचं? बोला, काय नाव त्याचं? बळीच्या गुरुचं? बरोबर, शुक्राचार्य. शुक्राचार्य एवढा कठीण महाराज. त्याचं लक्ष त्या पोरावर गेलं. बळीला सांगितलं, भाऊ तो पाया पडतो पण याला द्यायच्या भानगडीत पडू नको. तो पाया पडतो बो, याला द्यायच्या भानगडीत पडू नको. तो याकडे काही ठेवणार नाही. बळी म्हणलं, एवढं पोरग काय मागणार आहे? तो पाया पडतो, तो याकडे काही ठेवणार नाही. तो जगाचा बाप बळीच्या समोर असलेला तो वामनाच्या रूपात नळाच्या पाण्यावर पिण्यासाठी गेला महाराज. ह्यो बळीचा गुरु शुक्राचार्य एवढा कठीण का नळाच्या प्रमाण दिलं. आड आला म्हणून फोड गेला डोळा आणि बळीने आंधळा शुक्र केला. स्वतःच्या गुरुचा डोळा फोडला. बळी असा समोर आला. जगाचा बाप वामनाच्या रूपात असा समोर उभा आहे आणि बळीने फुगिरीत त्याला विचारलं, हे पोरा काय मागायचं ते माग. त्यांनी सांगितलं, देणार राजे? अरे काय मागायचं ते माग. एवढा मोठा राजा, राजे मला 3 पावलं भूमी द्या फक्त. एवढ्या मोठ्या राजाला 3 पावलं भूमी मागतो. तू हा म्हणून पाय, मग तुला कळन काय असतं ते. तू तारीख घेऊन पाय, मग कळन असतं तुला काय असतं ते. 3 पावलं भूमी दिली. पहिलं पाऊल स्वर्ग पाताळ व्यापलं, दुसरं पाऊल पृथ्वी व्यापली, तिसरं पाऊल शिल्लक राहिलं. बळीला सांगितलं, सांग कुठं ठेवू. बळीने सांगितलं, सर्व दिलं, काहीच बाकी नाही. आता बळी रडायला लागला. तू म्हटला ना 3च पावलं भूमी, सर्व दिलं. बळी रडायला लागला, काही बाकी नाही. सर्व दिलं, सर्वस्व बाकी, तू बाकी, बस खाली. खाली बसवलं महाराज आणि बळीच्या डोक्यावर पाय दिला. तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी, जीव दिला पायातळी. बळीला पाताळात घातलं. प्रश्न केला जगाच्या बापाला त्या साधूने, देवा जे पुण्य करतात, जे दान करतात, त्यांच्या डोक्यावर पाय देतो आम्ही, तुझी भक्ती करावं का नाही? जगाचा बाप हसला. जगाचा बाप म्हणला, कस काय? अरे त्या बळीने स्वतःच्या गुरुचा डोळा फोडला आणि तो यासाठी दान दिलं, तू त्याच्या डोक्यावर पाय देऊन त्याला पाताळात घातलं, आम्ही तुही भक्ती करावं का नाही? जगाचा बाप हसला. जगाचा बाप म्हणला, याच्यात माझी काहीच चुकी नाही. कस काय चुकी नाही? मी त्याच्या समोर गेलो, त्याने काय म्हणायला पाहिजे होतं, तुम्हाला काय मागायचं ते मागा. म्हणजे याला जन्माला घालायला कारणीभूत मी, याला राजा करायला कारणीभूत मी, याला सत्ता द्यायला कारणीभूत मी, याला संपत्ती द्यायला कारणीभूत मी. आणि मी याच्या समोर गेल्यावर ह्यो कसा बोलला माझ्या संग, काय मागायचं ते माग. फुगिरी आली का त्यो आला. चांगले मातीत घातले, काही रात्रीतून घातले, काही दिवसा घातले. त्याच्या डोक्याला डोकं लागणं म्हणजे तो चतुरा, तो शिरोमणी आहे, गुण लावण्याची खाणी आहे.
रावण एवढा कठीण होता त्याचा कार्यक्रम केला महाराज त्यांनी. तुम्ही आम्ही सामान्य माणसाचं काय आहे? असा कठीण देवाचे 5-6 प्रसंग सांगितले तर उद्या सगळे माळा घालते महाराज. पण चला मला तेवढा वेळ नाही. ह्यो देव हाई कुठं कुठं, देव नटला नाना परी, भरोनी उरला चराचरी, भक्तासाठी प्रगट झाला, भारत याचा वाहिला, जनी म्हणे भक्तासाठी वेडा झाला जग जेठे.